मुसळधार पाऊस आणि चिखलवाटेतून थरारक मार्ग पाहत पावनखिंडीत घडलेल्या रणसंग्रामाचा अनुभव आता पुन्हा या वर्षी घेता येणार आहे। कोल्हापुरात हिल रायडर्स ॲडव्हेंचर ग्रुपच्या वतीनं गेल्या 30 वर्षांपासून पन्हाळा ते पावनखिंड या राज्यस्तरीय ऐतिहासिक पदभ्रमंतीचं आयोजन करण्यात आलंय। यावर्षी ही मोहीम 6 ते 7 जुलै, 20 ते 21 जुलै आणि 27 ते 28 जुलै अशा 3 मोहिमेंचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन या आमच्या संस्थेतर्फे गेली 40 वर्ष पन्हाळा ते पावनखिंड या राज्यस्तरीय ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन आम्ही करत आलेलो आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 3 मोहिमांचे आयोजन आम्ही केलेले आहे। पहिली मोहीम 6 जुलै, दुसरी मोहीम आहे 20 जुलैला आहे आणि तिसरी मोहीम आहे 27 जुलैला आहे। या तिन्ही मोहिमा ह्या महिन्यामध्ये होणार आहेत। मोहिमेचा मार्ग असा असणार आहे की आपण कोल्हापुरातून बसनी पन्हाळ्याला जाणार। पन्हाळ्याला वीर शिवाकाशीत नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यांचं पूजन होईल। पूजन झाल्यानंतर तिथून आपण मार्गस्थ होऊन पन्हाळ्यावरून फुटका नंदी मार्गे, मसाई पठार मार्गे पुढे कुंभारवाडी आणि खोतवाडीमध्ये पोहोचल्यानंतर खोतवाडीमध्ये दुपारचं जेवण होईल। खोतवाडीपासून पुढं मांडलाईवाडी, तरपेवाडी आणि त्या दिवशीचा पहिल्या दिवशीचा मुक्काम आंबोडे या छोट्याशा गावी होईल। आंबोडे गावामध्ये मुक्कामाचं ठिकाण आहे ते आपण संपूर्ण घरामध्ये सोय केलेली आहे आणि आता शासनाने नवीन हॉल बांधला आहे त्या हॉलमध्ये आहे। तिथं पण असताना महिलांची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे। तिथं जेवण झालं, मुक्काम होईल। दुसऱ्या दिवशी पुढं मार्ग करत असताना कळकेवाडी, रिंगेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, सुकाळमाळचा धनगरवाडा या मार्गाने आपण पांढऱ्या पाण्याला पोहोचीन। पांढऱ्या पाण्याला पण तिथं आल्यानंतर थोडी विश्रांती आणि तिथं चहा बिस्किट आपल्याला देण्यात येईल। तिथून सगळे एकत्र मिळून आपण पावनखिंडीमध्ये जाईल। पावनखिंडीमध्ये पूजनाचा कार्यक्रम होईल। ह्या स्वराज्य रक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात या पवित्र आत्म्यांना आपण अभिवादन करायचं आहे। तिथं येणाऱ्या लोकांना तिथं समारोप होईल आणि तिथूनच पुढं भाततळी म्हणून गाव आहे, त्या भाततळीमध्ये आल्यानंतर प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र देऊन मोहिमेचा समारोप करण्यात। आणि यामध्ये आपण सहभागी व्हायचं असेल तर आपलं ऑनलाईन पण आहे आणि कोल्हापूरमध्ये 2-3 ठिकाणी पण ठेवले आहेत आणि तुम्ही संपर्क साधू शकता।